नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. म्हणजे जेव्हा आपण अत्यंत हुशार, उच्च शिक्षित आणि तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या लोकांचा विचार करतो ना, हो, अगदी. तेव्हा साहजिकच आपला असा एक समज असतो की ते लोक पैशांच्या बाबतीतही तितकेच यशस्वी असतील. जणू काही आर्थिक यश हे एखादं गणिताचं समीकरण सोडवणं इतकं सोपं असावं. हो ना, लोकांना वाटतं की बुद्धिमत्ता आणि पैसा यांचा थेट संबंध आहे. अगदी तेच. पण आज आपण मॉर्गन हाउसेल यांच्या द सायकॉलॉजी ऑफ मनी या सुप्रसिद्ध पुस्तकातील काही प्रकरणांचा संदर्भ घेऊन हीच गोष्ट उलगडणार आहोत. आजचं आपलं मिशन हे समजून घेणं आहे की अत्यंत हुशार लोक पैशाच्या बाबतीत का अपयशी ठरतात आणि सामान्य लोक आर्थिकदृष्ट्या यशस्वी कसे होतात. हा खरोखरच खूप महत्वाचा विषय आहे. म्हणजे आपण सगळेच कधी ना कधी पैशांबद्दल विचार करतोच. हो, आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात मी अशा सत्यकथेने करणार आहे जी आपला हा बुद्धिमत्तेचा समज पूर्णपणे मोडून काढते. एका बाजूला आहे रिचर्ड फिस्कोन. बरं, कोण होता हा? हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलेला मेरिल लिंच या जगप्रसिद्ध फायनान्स कंपनीचा एक अत्यंत यशस्वी एक्झिक्युटिव्ह होता. म्हणजे विचार करा, ज्याला एका मोठ्या बिझनेस मॅगझिनने 40 वर्षांखालील 40 यशस्वी लोकांच्या यादीत स्थान दिलं होतं. बापरे, म्हणजे एकदम उच्च स्तरावरचा माणूस. हो. आणि दुसऱ्या बाजूला आहे रोनाल्ड रीड. आता हा माणूस कोण होता माहितीये? हा आयुष्यभर एका गॅस स्टेशनवर अत्यंत सामान्य पंप अटेंडंट होता. अच्छा, म्हणजे गाड्यांमध्ये पेट्रोल भरणारा. अगदी तेच. आणि नंतर तो एका दुकानात सफाई कामगार म्हणून काम करत होता. म्हणजे वरवर पाहता ही दोन अगदी वेगळी आणि विरोधाभासी टोकं आहेत. एकीकडे उच्च शिक्षण आणि भरपूर पैसा, तर दुसरीकडे अत्यंत सामान्य जीवन आणि तुटपुंज उत्पन्न. हो ना. आणि खरी कथा इथेच वळण घेते. ठीक आहे, आपण हे उलगडून पाहूया. जेव्हा 2008चं जागतिक आर्थिक संकट आलं ना, तेव्हा त्या हार्वर्डच्या हुशार एक्झिक्युटिव्हने आपलं सगळं काही गमावलं. अरेच्या. प्रचंड कर्ज आणि वाईट गुंतवणुकीमुळे तो पूर्णपणे दिवाळखोर झाला. आणि दुसरीकडे तो साधा सफाई कामगार रोनाल्ड रीड 2014 मध्ये जेव्हा तो वयाच्या 92व्या वर्षी मरण पावला, तेव्हा तो चक्क $8 दशलक्ष संपत्ती मागे सोडून गेला. $8 दशलक्ष एका सफाई कामगाराकडे? हो, म्हणजे तब्बल कोट्यावधी रुपयांची संपत्ती. त्याने आपल्या कुटुंबासाठी आणि स्थानिक ग्रंथालयासाठी ही प्रचंड मोठी रक्कम सोडली होती. तर मग आता मला सांगा, एक अत्यंत सामान्य कामगार आर्थिकदृष्ट्या एक हुशार आणि अनुभवी फिनॉन्स एक्झिक्युटिव्हला कसा काय हरवू शकतो? कसं आहे, या प्रश्नाचं उत्तर मॉर्गन हाउसेल यांनी त्यांच्या पुस्तकात अतिशय अचूकपणे दिलंय. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपण पैशांकडे चुकीच्या दृष्टिकोनातून पाहतो. म्हणजे कसं? म्हणजे आर्थिक यश हे भौतिकशास्त्र किंवा गणितासारखं कोणतंही हार्ड सायन्स नाहीये, जिथे एखादं सूत्र वापरलं की अचूक उत्तर मिळतं. ते एक सॉफ्ट स्किल आहे. सॉफ्ट स्किल पैशांच्या बाबतीत? हो. एखाद्या व्यक्तीकडे पैशांबद्दल किती तांत्रिक माहिती आहे, यापेक्षा ती व्यक्ती पैशांसोबत कशी वागते, तिचं वर्तन कसं आहे, हे तिच्या बुद्धिमत्तेपेक्षा जास्त महत्वाचे असते. अच्छा, म्हणजे भावनांवर नियंत्रण असणं. अगदी बरोबर. एखादा अत्यंत बुद्धिमान माणसाला जर स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नसेल, तर तो आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होऊ शकतो, जसा तो एक्झिक्युटिव्ह झाला. आणि एखाद्या सामान्य माणसाला जर पैशांचं वर्तन समजलं, तर तो कोट्याधीश होऊ शकतो. हे खरंच थक्क करणार आहे. पण मग जर आर्थिक यश हे गणितावर किंवा शिक्षणावर अवलंबून नसेल, तर मग लोक पैशांबाबत चुकीचे किंवा विचित्र वाटणारे निर्णय का घेतात? म्हणजे आपण सगळेच कधी ना कधी पैशांबाबत अशा चुका करतो, ज्या नंतर पाहताना पूर्णपणे वेडपणाच्या वाटतात. हो, आपण सगळेच करतो. पण पुस्तकात याला कोणीही वेडे नाही असं म्हटलं आहे. कोणीही वेडे नाही, पण काही निर्णय तर स्पष्टपणे चुकीचे असतात ना? बाहेरून पाहणाऱ्याला ते तसे वाटतात, कारण आपण सगळेच जण जगाकडे आणि पैशांकडे आपल्या स्वतःच्या अनुभवांच्या चष्मातून पाहत असतो. इथे एक अत्यंत वेधक गोष्ट अशी आहे की जगाच्या आर्थिक इतिहासात आपला स्वतःचा वैयक्तिक अनुभव कदाचित फक्त 0.00000001% इतकाच असतो. बापरे, इतकं कमी? हो, पण जग कसं चालतं
याविषयीची आपली 80% समज त्याच एका छोट्याशा अनुभवावर आधारित असते. याचाच अर्थ वेगवेगळ्या पिढ्या आणि परिस्थितीत वाढलेल्या लोकांचा पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असू शकतो. अगदी तंतोतंत. यासाठी पुस्तकात मला तो अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी आणि एका सामान्य माणसाचा महामंदीचा अनुभव अतिशय सुंदररित्या मांडल्यासारखा वाटला. म्हणजे मी वाचत होते की एका सामान्य माणसाने त्या मंदीच्या काळात आपलं सर्वस्व गमावलं होतं. नोकऱ्या नव्हत्या, खायला अन्न नव्हतं. हो, तो काळ खूप भयानक होता. तो भीतीचा आणि असुरक्षिततेचा अनुभव त्या लोकांच्या मनात आयुष्यभरासाठी कोरला गेला. पण दुसरीकडे केनेडी एका अत्यंत श्रीमंत कुटुंबातून येत होते. त्यांच्या कुटुंबाला त्या मंदीचा कोणताही फटका बसला नाही. उलट त्यांची संपत्ती अधिकच वाढली. बरोबर. त्यामुळे एकाच काळात जगूनही या दोन लोकांचा पैशांकडे पाहण्याचा आणि गुंतवणूक करण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असणार ना? नक्कीच असणार. आणि म्हणूनच जेव्हा एखादा माणूस पैशांबाबत आपल्याला चुकीचे वाटणारे निर्णय घेत असतो, तेव्हा आपण हे विसरतो की तो त्याच्या आयुष्यातील भूतकाळातील अनुभवांनुसार त्या क्षणी त्याला जे योग्य वाटतंय तेच करत असतो. मला वाटतं आपण यासाठी लॉटरीची तिकिटे खरेदी करणाऱ्या गरीब लोकांचं उदाहरण घेऊ शकतो. हो, हे उत्तम उदाहरण आहे. आकडेवारी सांगते की कमी उत्पन्न गटातील लोक सर्वात जास्त लॉटरीची तिकिटे विकत घेतात. बाहेरून पाहणाऱ्या एखाद्या श्रीमंत व्यक्तीला हे पूर्णपणे वेडेपणाचे वाटू शकते. तिथेच तर मानसशास्त्र काम करतं. त्या गरीब व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ती केवळ एका तिकिटाची खरेदी नसते, ती एका स्वप्नाची खरेदी असते. स्वप्नाची खरेदी. हो, जेव्हा रोजचे खर्च भागवणे कठीण असते तेव्हा त्यांच्या आयुष्यात सुरक्षित घर, मुलांचं शिक्षण यांसारख्या गोष्टी मिळवण्यासाठी लॉटरी हीच एकमेव संधी त्यांना वाटू लागते. श्रीमंत लोकांना ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी लॉटरीची गरज नसते, पण त्या गरीब व्यक्तीसाठी तो आशेचा एक किरण असतो. हे ऐकल्यावर मला वाटतं की हे म्हणजे दोन लोक एका चित्रपटाबद्दल भांडत असल्यासारखे आहे. म्हणजे कसा? म्हणजे दोघांनी त्या चित्रपटाचे वेगवेगळे अर्धे भाग पाहिले आहेत. एकाने पहिला अर्धा भाग पाहिलाय आणि दुसऱ्याने दुसरा. दोघांनाही वाटतं की त्यांना पूर्ण कथा माहीत आहे, पण सत्य हे आहे की ते फक्त त्यांच्या वाट्याला आलेला भाग पाहत आहेत आणि त्यावरच आपले निर्णय घेत आहेत. क्या बात आहे. हे अतिशय चपखल उदाहरण दिलत तुम्ही. आणि यात आणखी एक भर म्हणजे ही सगळी आधुनिक वित्तव्यवस्था आपल्या मानवी इतिहासात अगदीच नवीन आहे. म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग वगैरे? हो, निवृत्तीचे नियोजन किंवा इंडेक्स फंड सारख्या संकल्पना अगदी अलीकडच्या आहेत. म्हणजे इंडेक्स फंड्स म्हणजे शेअर बाजारातील अनेक उत्कृष्ट कंपन्यांचा एक गट, ज्यात एकाच वेळी गुंतवणूक करता येते आणि जो बाजाराच्या सरासरी इतका परतावा देतो. पण 1970च्या दशकापूर्वी अशा गोष्टी अस्तित्वातही नव्हत्या. अरे छा, म्हणजे हे सगळं खूप नवीन आहे. हो ना. हजारो वर्षांच्या मानवी उत्क्रांतीच्या तुलनेत 50 वर्षांचा आर्थिक इतिहास म्हणजे काहीच नाही. त्यामुळे आपण सगळेच या खेळात नवशिके आहोत आणि स्वतःच्या चुकांमधनं शिकत आहोत. हे खरोखरच विचार करायला लावणारा आहे. पण आता माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. कोणता? जर आपले निर्णय आपल्या वैयक्तिक अनुभवांवर ठरत असतील आणि आपण सगळेच नवशिके असू, तर मग जे लोक खूप यशस्वी झाले आहेत, जे अब्जाधीश आहेत, त्यांची पुस्तकं वाचून त्यांच्या सवयी कॉपी करून आपण श्रीमंत का होऊ शकत नाही? हां, तिथेच नशीब आणि जोखीम या दोन अदृश्य शक्तींचा प्रवेश होतो. नशीब आणि जोखीम. हो, नशीब आणि जोखीम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा आपण यशस्वी लोकांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण ही गोष्ट पूर्णपणे विसरतो की त्यांच्या यशात त्यांच्या कष्टांसोबतच अशा गोष्टींचाही वाटा होता ज्या त्यांच्या नियंत्रणात मुळीच नव्हत्या. यावर मला पुस्तकात बिल गेट्स यांचं दिलेलं उदाहरण खूपच थक्क करणारं वाटलं. हो, ती खूप रंजक गोष्ट आहे. म्हणजे आपण नेहमी विचार करतो की बिल गेट्स हे खूप हुशार आणि मेहनती आहेत, जे 100% खरे आहे. पण 1968 मध्ये जेव्हा जगात संगणक ही गोष्ट अत्यंत दुर्मिळ होती, तेव्हा ते लेकसाईड स्कूल नावाच्या शाळेत शिकत होते. बरोबर. ही जगातल्या अशा मोजक्या शाळांपैकी एक होती जिथे त्या काळात एक प्रगत संगणक उपलब्ध होता. लाखो शालेय मुलांपैकी गेट्स अशा एका शाळेत होते जिथे त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेला खतपाणी घालण्याची संधी मिळाली. आणि हाच तो नशिबाचा भाग आहे. जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडले तर समजेल की नशीब मोजणे कठीण असते. आणि त्याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे जोखीम. पुस्तकात केंट इव्हान्सची कथा सांगितली आहे. केंट इव्हान्स? तो कोण होता? केंट हा बिल गेट्सचा हायस्कूलमधला सर्वात जवळचा मित्र होता
आणि संगणकाच्या बाबतीत तो गेट्स इतकाच किंवा कदाचित त्यांच्यापेक्षाही जास्त हुशार होता. अरे वा. हो, ते दोघे मिळून भविष्यात खूप मोठे तंत्रज्ञान विश्व निर्माण करणार होते. पण हायस्कूल संपण्यापूर्वीच पर्वतारोहण करताना एका भीषण अपघातात केनचा मृत्यू झाला. बापरे, हे तर खूपच दुर्दैवी आहे. थांबा, पण म्हणजे तुम्ही असं म्हणताय की बिल गेट्स यांच्या यशात त्यांच्या बुद्धिमत्तेला आणि मेहनतीला काहीच अर्थ नाही, सगळं काही नशिबामुळेच झालं. हे थोडं अतिशयोक्ती वाटत नाही का? नाही, अजिबात नाही. बुद्धिमत्ता आणि मेहनत या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेतच. बिल गेट्स यांनी त्या संधीचा सोनेरी उपयोग करून घेण्यासाठी अफाट मेहनत घेतली. पण मुद्दा असा आहे की फक्त मेहनत आणि बुद्धिमत्ता यशाची हमी देऊ शकत नाही. अच्छा, म्हणजे त्या अदृश्य शक्तींचाही वाटा असतो. हो, पर्वतारोहण करताना मृत्यू येण्याची शक्यता 1,00,000 असते. केंट इव्हान्सला ती 1,00,000 असणारी जोखीम भोगावी लागली, तर बिल गेट्स यांना 1,00,000 असणारं नशीब मिळालं. मेहनत दोघांनीही केली होती, पण परिणामांवर नियंत्रण ठेवणारी अदृश्य शक्ती वेगळी होती. हे समजायला थोडं कठीण आहे, कारण आपण नेहमी परिणामांवरून लोकांची पारख करतो. मला आठवतंय, कॉर्डेलियस वँडरबिल्ट सारख्या व्यावसायिकाने रेल्वेचं साम्राज्य उभं करताना अनेकदा कायदे मोडले. तरीही तो यशस्वी झाला, म्हणून लोक त्याच्या या धाडसाचं कौतुक करतात. अगदी बरोबर. पण दुसरीकडे एनरॉन सारख्या कंपनीने जेव्हा अशाच प्रकारच्या बेकायदेशीर गोष्टी केल्या, तेव्हा मोठा घोटाळा उघडकीस आला आणि ती कंपनी बुडाली. तेव्हा लोकांनी त्यांना गुन्हेगार ठरवलं. म्हणूनच पैशांच्या बाबतीत धडे घेताना टोकाच्या उदाहरणांवर लक्ष केंद्रित करणे धोकादायक असते. तर मग अब्जाधीशांची चरित्रे वाचून त्यांच्या सवयी कॉपी करणे हे लॉटरी जिंकलेल्या माणसाला त्याने कोणते कपडे घातले होते हे विचारण्यासारखे आहे का? व्यापक आणि सामान्य स्वरूपांवर लक्ष दिले पाहिजे. आपण हे मान्य करायला घाबरतो की आपल्या यशात नशिबाचा भाग आहे आणि दुसऱ्याच्या अपयशात जोखीम कारणीभूत असू शकते. समजा काही लोकांच्या बाबतीत नशीब खरोखरच साथ देते आणि ते प्रचंड श्रीमंत होतात, पण तरीही काही लोक अचानक सर्वस्व गमावून उद्ध्वस्त होतात. असं का होतं? तिथे एक नवीन आणि अत्यंत भयानक धोका निर्माण होतो, थांबायचं कुठे हे न समजणे, ज्याला पुस्तकात पुरेसे किंवा नेव्हर इनफ असं म्हटलं आहे. पुरेसे म्हणजे माणसाला समाधान नसतं का? हो, जेव्हा माणसाकडे सर्व काही असते तरी आणखी मिळवण्याचा हव्यास त्याला चुकीच्या मार्गावर नेतो. रजत गुप्ता आणि बर्नी मेडॉफ यांची उदाहरणं यात अचूक बसतात. म्हणजे रजत गुप्ता हे एका अत्यंत प्रतिष्ठित जागतिक कन्सल्टिंग फर्मचे सीईओ होते. त्यांच्याकडे 100 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती होती. 100 दशलक्ष डॉलर्स म्हणजे काहीच कमी नव्हतं त्यांना. हो ना, पण तरीही केवळ अब्जाधीश होण्याच्या हव्यासापोटी त्यांनी इन्सायडर ट्रेडिंगसारखा गुन्हा केला आणि ते तुरुंगात गेले. बर्नी मॅडॉफनेही तेच केलं. या दोघांकडे अफाट संपत्ती, प्रतिष्ठा आणि सत्ता होती, तरीही त्यांनी सर्वस्व गमावलं. पण मला एक गोष्ट समजत नाहीये, मानवी मेंदूत असं काय घडतं की एवढी संपत्ती असतानाही माणूस असे गुन्हेगारीचे मार्ग निवडतो? यामागे मानसशास्त्र आणि मेंदूतील डोपामाइन या रसायनाचा खेळ असतो. डोपामाइन? हो, मानवी मेंदू कायम बदलत्या उद्दिष्टांनुसार काम करतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे 10 दशलक्ष डॉलर्स येतात, तेव्हा सुरुवातीला त्याला खूप आनंद मिळतो. पण काही काळाने मेंदूला त्या पातळीची सवय होते. अच्छा, म्हणजे तो आनंद कमी होतो? बरोबर. तो आनंद पुन्हा मिळवण्यासाठी आता 100 दशलक्ष डॉलरची गरज भासते. आणि हा प्रवास असाच सुरू राहतो. आता तुम्ही इन्सायडर ट्रेडिंगचं उदाहरण दिलं. इन्सायडर ट्रेडिंग म्हणजे कंपनीची अशी गुप्त माहिती जी सामान्य जनतेला माहीत नसते, तिचा बेकायदेशीरपणे वापर करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेणे. हो, जो की एक मोठा गुन्हा आहे. मग विचार करा, रजत गुप्ता यांच्याकडे सगळं काही होतं, पण ते जे 100 दशलक्ष डॉलर्स कमवून समाधानी होऊ शकले नाहीत, ते इन्सायडर ट्रेडिंग करून मिळवलेल्या पैशातून कसे समाधानी होणार होते? खरंच की. या संदर्भात कर्ट वॉनेगेट आणि जोझेफ हेलर या 2 सुप्रसिद्ध लेखकांची एका पार्टीतील कथा खूप चपखल बसते. हो, ती कथा खूप छान आहे. एका अब्जाधीशाच्या पार्टीत कर्ट वॉनेगेट हेलरला म्हणतात की हा यजमान एका दिवसात जितके पैसे कमवतो तितके तू तुझ्या कॅच-22 या सर्वात प्रसिद्ध कादंबरीतून आयुष्यभर कमवू शकणार नाहीस. आणि त्यावर हेलर काय उत्तर देतो? तो अतिशय शांतपणे उत्तर देतो, होय, पण माझ्याकडे असे काहीतरी आहे जे त्या अब्जाधीश यजमानाकडे कधीच नसेल, आणि ते म्हणजे पुरेसे असल्याची जाणीव. क्या बात आहे. आणि ही जाणीव मिळवणे अत्यंत कठीण असते, कारण आपण समाजात कायम स्वतःची तुलना इतरांशी करत असतो.
सामाजिक तुलना हा असा खेळ आहे जो कधीच जिंकता येत नाही. इथेच खरी रोचकता आहे. म्हणजे हे कसं काम करतं? एका नवख्या बेसबॉल खेळाडूची कमाई चांगली असते, पण तो स्वतःची तुलना माईक ट्राउटसारख्या सुपरस्टार खेळाडूशी करतो. बरं. मग तो सुपरस्टार स्वतःची तुलना एखाद्या हेज फंड मॅनेजरशी करतो. हेज फंड मॅनेजर म्हणजे अशी व्यक्ती जिच्याकडे अत्यंत श्रीमंत गुंतवणूकदारांचा पैसा असतो आणि ती बाजारात मोठ्या प्रमाणावर जोखीम घेऊन गुंतवणूक करते. आणि मग तो हेज फंड मॅनेजर स्वतःची तुलना वॉरेन बफेटशी करू लागतो. अगदी बरोबर. ही साखळी कधीच संपत नाही. म्हणूनच पुरेसे असणे म्हणजे संधी गमावणे किंवा आळशी होणे असा होत नाही. हे ओळखणे आहे की अधिकच्या हव्यासाने माणूस अशा एका धोक्याकडे जाईल जिथे नंतर फक्त पश्चाताप होईल. प्रतिष्ठा, स्वातंत्र्य आणि आपले कुटुंब या अशा मौल्यवान गोष्टी आहेत ज्या अधिक पैशांसाठी कधी पणाला लावता कामा नयेत. हो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. पण समजा आपण अनावश्यक जोखीम न घेता पुरेसे या भावनेवर समाधानी असू, तर मग खरोखर मोठी संपत्ती नक्की निर्माण कशी होते? हा प्रश्न तर मलाही पडलाय. याचं उत्तर निसर्गाच्या एका विलक्षण प्रक्रियेत दडले आहे, ज्याला चक्रवाढीचा चमत्कार किंवा कंपाऊंडिंग म्हणतात. चक्रवाढ व्याजाची ताकद समजून घेण्यासाठी आपण पृथ्वीवर आलेल्या बर्फाच्या युगाचं उदाहरण घेऊ शकतो. 1 मिनिट, बर्फाचं युग? पण मला नेहमी वाटायचं की बर्फाचं युग हे कोणत्या तरी मोठ्या ज्वालामुखीच्या स्फोटामुळे किंवा अचानक तापमानात झालेल्या भयानक आणि जलद बदलामुळे आलं असावं. बहुतेकांना असंच वाटतं, पण पुस्तकात अगदी वेगळं स्पष्टीकरण दिलं आहे. बर्फाचं युग अचानक आलं नाही, ते फक्त एका अशा उन्हाळ्यापासून सुरू झालं जो नेहमीपेक्षा थोडासा थंड होता. म्हणजे उन्हाळ्यातही थंडी होती. हो, म्हणजे त्या उन्हाळ्यात हिवाळ्यातला सगळा बर्फ वितळला नाही. मग पुढच्या हिवाळ्यात बर्फ पडला तेव्हा जमिनीवर आधीच बर्फाचा थर होता, ज्यामुळे तापमान अधिकच थंड राहिलं आणि सूर्यप्रकाश परावर्तित झाला. अच्छा. यामुळे पुढच्या उन्हाळ्यात आणखी जास्त बर्फ शिल्लक राहिला. ही प्रक्रिया दरवर्षी थोडी थोडी वाढत गेली आणि शेवटी त्यातून संपूर्ण पृथ्वी बर्फाने झाकली गेली. हे खरंच थक्क करणारं आहे. म्हणजे एक अगदी छोटासा बदल, पण तो जेव्हा स्वतःवरच साचत जातो तेव्हा त्याचे परिणाम अफाट असतात. आणि हेच तत्व वॉरेन बफेट यांच्या संपत्तीमागे आहे ना. हो, अगदी तंतोतंत हेच तत्व आहे. केवळ त्यांच्या अचूक गुंतवणुकीमुळे नाहीये. त्यापैकी तब्बल 81.5 अब्ज डॉलर्स हे त्यांच्या 65व्या वाढदिवसानंतर जमा झाले आहेत. हो, आणि हे कसं शक्य झालं? कारण त्यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू केली होती. त्यांचा पैसा स्वतःवरच पैसा कमवत राहिला. अगदी बरोबर. आणि जर आपण जिम सायमन्स यांचं उदाहरण पाहिलं तर चक्रवाढीचं महत्त्व अधिक स्पष्ट होतं. जिम सायमन्स कोण? ते एक अत्यंत यशस्वी गुंतवणूकदार आहेत. जिम सायमन्स यांचा गुंतवणुकीवरचा वार्षिक परतावा हा 66% होता, जो वॉरेन बफेट यांच्या 22% परताव्यापेक्षा खूप जास्त आहे. बापरे, 66%? म्हणजे ते बफेट यांच्यापेक्षा जास्त यशस्वी असायला हवेत? पण तसं नाहीये. सायमन्स यांची एकूण संपत्ती बफेट यांच्या तुलनेत खूप कमी आहे. याचं एकमेव कारण म्हणजे सायमन्स यांनी वयाच्या 50व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. त्यांना चक्रवाढीसाठी बफेट यांच्यासारखा वेळच मिळाला नाही. उत्तम गुंतवणूक म्हणजे बाजारात नेहमीच सर्वाधिक परतावा मिळवणे नव्हे, तर असा परतावा मिळवणे जो दीर्घकाळासाठी सातत्याने टिकवून ठेवता येतो. पण मग लोक या साध्या गणिताकडे इतकं दुर्लक्ष का करतात? मला वाटतं यात आपल्या मानवी मेंदूची रचना कारणीभूत आहे. म्हणजे कसं? आपले मानवी मेंदू सरळ रेषेत म्हणजे लिनियर विचार करतात. चक्रवाढीसारखं एक्सपोनेन्शियल नाही. समजा आपण 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8 असं मोजायला घेतलं तर मेंदू लगेच सांगेल की उत्तर 32 आहे. हो, ते सोपं आहे. पण जर आपण 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8 असं विचारलं तर ते गणित करणं अवघड जाते. हे एका कागदाला 50 वेळा दुमडण्यासारखं आहे. कागदाला 50 वेळा दुमडलं तर काय होईल? त्याची जाडी थेट चंद्रावर पोचण्याइतकी होईल. बापरे, खरंच. हो, जे ऐकायला सोपं वाटतं पण आपल्या मेंदूला कधीच पचनी पडत नाही. म्हणूनच लोक चक्रवाढीच्या या प्रक्रियेकडे अनेकदा दुर्लक्ष करतात आणि रातोरात श्रीमंत होण्याच्या मार्गे लागतात. पण जर चक्रवाढीसाठी वेळ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, तर मग जास्तीत जास्त वेळ मिळवण्यासाठी बाजारात टिकून राहावे लागते. हो, टिकून राहणं खूप गरजेचं आहे. इथूनच आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येतो, श्रीमंत होणे आणि श्रीमंत राहणे यातील फरक.
पैसा मिळवणे आणि तो टिकवून ठेवणे ही दोन पूर्णपणे वेगळी कौशल्य आहेत. म्हणजे पैसा मिळवायला वेगळं कौशल्य लागतं. हो, पैसा मिळवण्यासाठी जोखीम घ्यावी लागते, आशावादी असावे लागते, पण पैसा टिकवण्यासाठी त्याच्या अगदी उलट वागावे लागते. तिथे नम्रता आणि थोडी भीती बाळगणं आवश्यक असते. जेसी लिव्हरमोर आणि अब्राहम जॉमन्स्की यांची कथा हा मुद्दा अचूकपणे स्पष्ट करते. 1929च्या महामंदीत जेव्हा संपूर्ण शेअर बाजार कोसळला होता तेव्हा जेसी लिव्हरमोरने बाजाराच्या घसरणीवर पैज लावली होती आणि तो एकाच दिवसात अब्जाधीश झाला. अरे, जर्मन्स्कीचं काय झालं? अब्राहम जर्मन्स्की नावाच्या एका अतिश्रीमंत रिअल एस्टेट डेव्हलपरने मंदीत सर्वस्व गमावले आणि तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. पण कथेचा शेवट तिथेच होत नाही. अवघ्या काही वर्षांनंतर 1933 मध्ये जेसी लिव्हरमोरनेही अति आत्मविश्वासामुळे बाजारात चुकीचे निर्णय घेतले आणि सर्वस्व गमावून दिवाळखोलीत जाऊन आत्महत्या केली. अरे रे, म्हणजे तो श्रीमंत झाला होता पण त्याला श्रीमंत राहता आले नाही. बरोबर. याउलट वॉरेन बफेट आणि चार्ली मुंगर यांचं उदाहरण आहे. ते वर्षानुवर्ष टिकून राहिले. पण त्यांच्यासोबत आणखी एक तिसरा जोडीदार होता, रिक ग्युरिन. रिक ग्युरिन? तो कुठे गेला? त्याच्याबद्दल कोणीच का बोलत नाही? कारण रिक ग्युरिनला खूप लवकर श्रीमंत व्हायचं होतं. त्याने घाई केली, बाजारातून मार्जिन कर्ज घेतले. मार्जिन कर्ज म्हणजे काय? मार्जिन कर्ज म्हणजे स्वतःचे पुरेसे पैसे नसताना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी ब्रोकरकडून घेतलेले कर्ज. आणि जेव्हा 1973-74 मध्ये मंदी आली तेव्हा बाजारातील मोठ्या घसरणीमुळे त्याला ब्रोकरचे पैसे परत करण्यासाठी आपले सर्व शेअर्स अत्यंत कमी किमतीत विकावे लागले. म्हणजे तो बाजारातनं पूर्णपणे बाहेर फेकला गेला. हो, बफेट आणि मुंगर टिकून राहिले कारण त्यांनी अशी अनावश्यक आणि जीवघेणी जोखीम घेतली नाही. तर या सर्वांचा अर्थ काय? एका सामान्य माणसाने आपल्या आर्थिक नियोजनातून काय शिकावे आणि हे प्रत्यक्ष कसे अंमलात आणावे? यासाठी पुस्तकात 3 अत्यंत महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की आपण गुंतवणुकीचे नियोजन कसे करावे. पहिला नियम, मला सर्वात मोठा परतावा नकोय, मला आर्थिकदृष्ट्या अतूट राहायचे आहे. अतूट राहायचे आहे म्हणजे बाजारातील धक्के पचवता आले पाहिजेत. हो, गुंतवणुकीचा मुख्य उद्देश हा रातोरात श्रीमंत होणे नसून आर्थिक बाजारातील कितीही मोठे धक्के पचवून टिकून राहणे हा असला पाहिजे. जर बाजारात टिकून राहता आले तर चक्रवाढ तिचं काम करेलच. अगदी बरोबर. आणि दुसरा नियम आहे मार्जिन ऑफ सेफ्टी किंवा चुकांसाठी जागा ठेवणे. पण हे प्रत्यक्ष कसे काम करते हे समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. भविष्यातील अंदाज कधीच 100% अचूक नसतात. जेव्हा बाजार चांगला चाललेला असतो तेव्हा सगळेच खुश असतात, पण जेव्हा बाजार अचानक 30% कोसळतो तेव्हा एक्सेल शीटवरचं गणित सांगेल की शेअर्स विकू नका, धरून ठेवा. पण मानवी भावना आणि भीती तसं करू देत नाही. नक्कीच. म्हणूनच मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे केवळ बँकेत थोडे जास्तीचे पैसे ठेवणे नव्हे, तर ती एक भावनिक कुशन आहे. आपले आर्थिक नियोजन इतके लवचिक असले पाहिजे की जर बाजार खाली गेला किंवा नोकरी गेली तरी आपले रोजचे आयुष्य उद्ध्वस्त होता कामा नये. हो, याच सुरक्षतेमुळे माणूस घाबरून जाऊन चुकीच्या वेळी शेअर्स विकण्याचं टाळू शकतो. हा मुद्दा अत्यंत मोलाचा आहे. आणि तिसरा नियम कोणता आहे? तिसरा नियम आहे रॅशनल ऑप्टिमिझम किंवा समजूतदार आशावाद. हा नियम 2 अगदी विरुद्ध गोष्टींचा समतोल साधायला सांगतो. विरुद्ध गोष्टींचा? हो, दीर्घकाळात अर्थव्यवस्था वाढेल आणि मानवी प्रगती होईल यावर ठाम विश्वास असणे म्हणजेच आशावादी असणे. पण त्याचवेळी तो दीर्घकाळाचा प्रवास सुरळीत नसेल, त्यात अनेक संकटे, युद्धे आणि मंदीचे काळ येतील हे वास्तव स्वीकारणे. म्हणजे भविष्याबद्दल आशावादी राहायचं पण तरीही थोडंसं सावध राहायचं. अगदी. वाटेत येणाऱ्या अडचणींबद्दल नेहमी सावध आणि थोडे घाबरलेले असणे आवश्यक आहे. वाह, आजच्या या सखोल विश्लेषणातून अनेक महत्त्वाचे पैलू उलगडले आहेत. आर्थिक यश हे केवळ आकडेमोड किंवा बुद्धिमत्तेवर अवलंबून नसून आपण पैशांसोबत कसे वागतो यावर जास्त अवलंबून असते. हो, अगदी खरंय. आपले भूतकाळातील अनुभव आपला दृष्टिकोन ठरवतात. नशीब आणि जोखीम या अदृश्य शक्तींना कधीही विसरता कामा नये. पुरेसे कधी आहे हे ओळखणं महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे माणूस अनावश्यक जोखमीपासून वाचतो. बरोबर. आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणूक करून तिला वेळ देणे आणि बाजारातील सर्वात वाईट काळात भावनिकदृष्ट्या स्थिर राहून टिकून राहणे. आणि या सर्वांतून मिळणारा सर्वात मोठा धडा म्हणजे आर्थिक नियोजन हे केवळ आर्थिक नफा मिळवण्यापुरते मर्यादित नाही,
हे स्वतःच्या भावनांवर, स्वतःच्या अहंकारावर आणि अपेक्षांवर नियंत्रण मिळवणे आहे. अगदी 100% खरंय. जर स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण मिळवता आले तर खऱ्या अर्थानं आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे शक्य होते. नक्कीच. आणि आजची ही चर्चा संपवताना श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. आपण पाहिले की महामंदी किंवा चलनवाढीसारख्या मोठ्या घटनांनी मागच्या पिढ्यांचे आर्थिक विचार आणि दृष्टिकोन कायमचे घडवले. हो. मग जरा विचार करा, गेल्या काही वर्षांतील जागतिक महामारी आणि क्रिप्टोकरन्सी किंवा डिजिटल चलनांचा झालेला अचानक उदय आजच्या तरुण पिढीच्या मनात भविष्यातील पैशांबद्दल कोणते नवीन आणि कदाचित धोकादायक ब्लाइंड स्पॉट्स निर्माण करत असतील, यावर नक्की विचार करा.